तालुक्यात जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्याने लोकांनी शेतात पेरणी केली, परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाने खंड पाडल्याने शेतातील पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली. पीक परिस्थिती धोक्यात आली होती, परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून तालुक्यातील काही भागांमध्ये रिपरिप कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांसाठी फायदेशीर ठरला आहे. परंतु काही भागांमध्ये पावसाचे अल्प प्रमाणामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली, तर ढगाळ वातावरणामुळे मका, सोयाबीन, कापूस या पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव व अळी पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढला असल्याने त्याचबरोबर खत घेताना दुकानदारांकडून लिंकिंग केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड बसत आहे. अशा पावसामुळे शेतातील पिकांना होणाऱ्या परिणामामुळे येणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे. शेतात पाहिजे त्या प्रमाणात ओलावा नसल्याने फक्त पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस पडत आहे. तालुक्यात जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी करताना दिसत आहेत. दादा, सध्या आपल्या शेतात काय पेरणी केलेली आणि आता पीक परिस्थिती काय आहे? सध्या शेतात सोयाबीन आहे, मका आहे. पीक परिस्थिती अशी आहे की शेतात अपुऱ्या पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटलेली आहे आणि काही क्षेत्र तर पाण्याअभावी पडलेले आहेत. त्यांना पेरू शकले नाही, पाऊस पडला नाही तर कोरडवाहू. त्यामुळे पुरेसा पाऊस नाही, त्याच्यामुळे खूप हे झालेलं आहे शेतकऱ्यांचे नुकसान. हे जे आता आपण सोयाबीन आहे याच्यावर काही कसला प्रादुर्भाव झाला? हो, सोयाबीनवर आजार आलेला आहे. ते वाढी आलेली आहे, काही पानं कतरत आहेत, फुल गळ होते पाण्याअभावी. किती आहे पूर्ण क्षेत्र हे सोयाबीनचं? सोयाबीन 6 बिघा आहे इथे. आणि मका 2 बिघा आहे. मकावर बी काही आडी मक्यावर बी लष्करी आडी आलेली आहे त्यांच्या पोग्यांमध्ये. आणि पाण्याअभावी त्यांची जी निसण्याची स्थिती आहे ती तितकी चांगली नाही आहे. उत्पन्न घटणार आहे खूप पाऊस नाही तर. ढगाळ वातावरण आहे म्हणजे ते आजार रोगाला पोषक वातावरण नाही. कापसाची स्थिती तर खूप बेकार झालेली आहे. अच्छा. कापूस तर ते जागेवर झाड येऊन जात आहे कापसाचे. आणि यावर्षी कापूस क्षेत्र बी कमी झालेलं आहे. कापसाला भाव नाही आणि हे आजार लष्कर गुलाबी बोंडअळीला खूप बळी पडते. बरोबर. आणि बोगस बियाणं. हो. हे आता जर पाऊस जर आला नाही चांगला तर आपलं हे जे सोयाबीन पीक उत्पन्न येणार नाही. लागलेला खर्च तो पण निघणार नाही, लागलेला खर्च पण निघणार नाही. अरे भावही जो आहे पाहिजे तसा भाव भेटत नाही. शेतकऱ्यांनी जोडून 3000च्या भावाने सोयाबीन खरेदी करतात. त्याच्यामुळे भाव सुद्धा भेटणार नाही. आणि इतर जे लागणारे खर्च आहे तो वाढ होतेच ती. कारण की मागच्या साली कापसाला भाव नव्हता, त्याच्यामुळे लोक दुसऱ्या पिकाकडे वळले. पण त्या पिकाला सुद्धा पाऊस नाही, त्याच्यामुळे ते सुद्धा फेल झालेलं आहे यावर्षी. म्हणजे आपल्याकडे रिपरिप पाऊस पडतोय पण असं पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे पाऊस नाही असं समजून त्याला. असं झालं. जोरदार पावसाची अपेक्षा आहे. काय नाव? समाधान मधुकर पाटील. अच्छा.